कालवा समितीची बैठक आताच संपलेली खडकवासला प्रकल्पाची। ह्याच्यामध्ये आम्ही विनंती केली दादांना की पुणे शहराचं पाणी कमी करू नका। वाढतं पुणे शहर आहे, पुण्याची उपनगरे आहे, बरेच लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येला आज पाणी पुरत नाही। तुम्ही पाणी कपात करू नका अशी विनंती केलेली आणि ती विनंती आज बैठकीमध्ये दादांनी सूचना दिल्यात की पुणे शहराला पाणी कमी पडून देऊ नका आणि आम्ही मागणी केली। तर पुणे शहराला आज आपण म्हणल्याप्रमाणे पाणी साठा कमी गेल्या वर्षीपेक्षा, पण आता अजून ते थोडे दिवसामध्ये नियोजनाचा भाग म्हणून प्रत्येक बैठक बोलवणार आहेत, पण आज आत्तापर्यंत तरी पुण्याचे पाणी कपात करणार नाही असं त्यांनी सूचना दिली। शहरामध्ये पाण्याची टंचाई भरपूर आहे, पाणी कपात जरी तरी पाणी जे आहे ते शहरात भेटतच नाही बऱ्याच उपनगरामध्ये ना। आता आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही दादांशी बोललोय बैठकीमध्ये की पुण्याच्या पाण्याची कपात करू नका। पाणी वस्तुस्थिती खरी आहे की धरणामध्ये आज पाणी नाही आहे, उपनगरं वाढलेली आहेत, पाणी पुरत नाही आहे, पण त्यातूनही शेतकऱ्यांना बी आवडणं जाणार आहे, पण ती थोडीफार कमी करून पुणे शहराला पाणी ठेवायची आम्ही विनंती केली। दादांनी त्याच्या सूचना दिल्यात आणि पुणे शहराला पाणी मिळणं अशी शक्यता आहे। ड्रग्ज प्रकरणामधला दुनिया सध्या परदेशात पळून गेलेला आहे, काय परदेशामधनंच आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विकणाऱ्या सगळे गुन्हेगार आहेत ही वस्तुस्थिती मी वर्षभर बोलतोय आणि तो पळून गेला असेल तर तो आज न उद्या सापडेल, पण तो दुनिया पळून गेला असेल तरी त्याची जी काही खाली लोक आहेत ती सापडतील ना। नाही ते ड्रग्जचा विषय तर आम्ही बोलतोच आहे नेहमी आणि आजही ते बोललेलं आहे, पण ते म्हणले ते दौंड तालुक्यामध्येच कुरकुम इथं ज्या पद्धतीनं साठा सापडला आहे आणि अशा पद्धतीने त्यांचाच मतदारसंघ जवळचा आहे, म्हणजे दादांचाही मतदारसंघ जवळचा आहे, पण अशा पद्धतीनं नुसतं पुणे कुरकुम नाही आहे, राज्यामध्ये सगळ्यात जिथं MIDC आहेत त्या ठिकाणी आता त्यांनी तिथं आपल्याला साठे सापडलेत, त्यांनी तिथं पोलिसांना पाठवून रेड करावेत आणि चौकशी करावी, संबंधित लोकांना त्यांनी तसे आदेश द्यावेत। भाऊ, लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात, लवकरच लोकसभा निवडणूक लागेल, भाजपकडनं जगदीश मुळीक असतील असं जवळपास चित्र स्पष्ट होत आहे। या लढतीकडे कसं तुम्ही पाहता आणि त्यांनी तुमच्यावर टीका देखील केलेली आहे, तेच त्यामागचं कारण दिसतंय। मी माझ्या पक्षाला उमेदवारी मागितली, माझ्या पक्षाने उमेदवारी दिली तर मी लढणार आणि जिंकणार। उमेदवार कोण असला तो त्याच्यापेक्षा निवडणूक कशी लढवायची ही पुणेकर ती निवडणूक हातामध्ये घेतील आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून देतील। जगदीश मुळीकांनी तुमच्यावर टीका केलेली आहे, तुम्हाला आव्हान दिलेलं आहे, ते म्हणतात की तुम्ही आपलातानी आमदार झालेला आहात, एवढं बोलू नये तुम्ही, तुमच्या मतदारसंघापुरतं तुम्ही बोलावं असं चंद्रकांत दादा एकदा बोललेत, आपण बघितलंय, आता ते बोलतील त्यांना पुणेकर उत्तर देतील, आता मी देऊ शकत नाही। पुण्यात म्हणतात बदलत्या परिस्थितीला मी उमेदवार असेल कदाचित आणि मग इकडून तुम्ही असेल तर आपली फाईट होणार नाही। मी सांगितलं ना, चंद्रकांत दादांनी जे बोलले तेच हे बोलत आहेत, समोरच्याला कमी लेखतात, त्यामुळे त्यांना उत्तर पुणेकर देतील आणि मी पुणेकरांचा उमेदवार आहे, थोडी जगदीश मुळीकांचा उमेदवार आहे। त्यांना आव्हान वाटते म्हणून असं बोलतात नाही, ते पाडणार आहेत, तिकीट मिळेल त्यांना, काय माहिती मिळतं का नाही तुम्हाला मिळेल, मला बघू ना, पक्षाने दिले तर मी लढणार ना। काय समस्या आज सगळे आता मवियाचे सगळे मोठमोठे नेते येतात, तिथं तुम्ही काय स्वतःचं प्रेझेंटेशन कसं करणार उमेदवार म्हणून? ना, उमेदवार म्हणून पुणेकर करतात ना, रोज सांगतात ना आमच्या पक्षाला, सगळ्यांना वर्तमानपत्र सांगतात। तुम्ही आज सातत्यानं मी पुणे शहरात फिरतो तर लोक बोलत आहेत, पक्ष विचार कर, जर वाटलं पक्षाला दंगेकर निवडून येतील मला देतील। नाही, भाजपकडनं आता असं काय, आता एकूण सगळे ते बातम्या सुरू आहेत की आता कोथरूडला मेहताताईला मिळालं, कोथरूडला नाही, मग इथलं वडगाव शहरीतनं मुळीकांना मिळणार, असं ते सगळे गणित मांडली जात आहेत। नाही बघा, मला पक्षाने तिकीट दिलं तर मी लढणार आणि जिंकणार, उमेदवार कुणी का असणार त्यांचा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।